नमस्कार मित्रांनो, आनंदी पाटीलच्या करी अँड राईस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी एक खास स्टार्टर बनवणार आहे, ते म्हणजे चिकन लॉलीपॉप. ह्या रेसिपीची सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी आठवण तुम्हाला सांगायची इच्छा आहे. 1993 साली मी सगळ्यात पहिल्यांदा चायनीज खायला गेलो आणि खरं सांगायचं तर मला ते चायनीज फूड अजिबात आवडलं नव्हतं. त्याच्यानंतर मी काही माझ्या मित्रांना सांगितलं चायनीज फूड बरोबर नाही आहे असं तसं. त्यातला एक मित्र मला म्हणाला की कुणाल आपण एकदा परत ट्राय करूया, यावेळेस मी तुझ्यासाठी ऑर्डर करीन आणि तू ते खाऊन बघ, आणि जर तुला आवडलं नाही तर चायनीज फूडला कायमचा फुलस्टॉप देऊ आपण. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्या मित्राने माझ्यासाठी चिकन लॉलीपॉप, चिकन चिल्ली आणि फ्राईड राईस मागवले. आणि मग पुढे काय सांगायचं, त्या पदार्थांवर माझं प्रेम जडलं. पण गंमत कशी होती की मला खायला पदार्थ हे खूप आवडायचे, पण बनवायचे कसे हे माहिती नव्हतं. त्यानंतर साधारण 1999 साली मी स्वतः एक चायनीजची गाडी चालवायचो. तिथे माझ्याकडे 2 अप्रतिम कुक होते, सुमन आणि काझी. त्या दोघांनी खऱ्या अर्थाने मला शिकवलं की चायनीज फूड कसं बनवायचं. आणि त्याच्यानंतर मी भरपूर मित्रांना पण शिकवलं की चायनीज फूड कसं बनवायचं. आणि आता आम्ही खूप व्हेरियंट्स बनवतो चिकन लॉलीपॉपचे. तर त्यातले मी 2 व्हेरियंट्स तुमच्यासाठी यावेळेस घेऊन येणार आहे, 2 पार्टमध्ये. पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये, असे 2 एपिसोडमध्ये आपण हे 2 लॉलीपॉपचे पदार्थ बघूया. पार्ट 1 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चिकन लॉलीपॉप ही आपली आजची रेसिपी आहे. ही दिसायला एवढी सुंदर आहे तेवढी खायला पण एकदम अप्रतिम लागते. तर ह्या लॉलीपॉपला आपण एक वेगळा ट्विस्ट देणार आहे, कॉन्टिनेंटल टच. म्हणजे आपण काय करणार आहोत की ते लॉलीपॉप फ्राय करताना त्याला आपण ब्रेड क्रम्सचं कोटिंग देणार आहोत, जेणेकरून ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी राहतील. चायनीज मसाल्यांची चटकदार चव आणि त्याला क्रिस्पी कोटिंग ऑफ ब्रेड क्रम यांनी ते लॉलीपॉप एकदम सुंदर बनतील. तर आपण बनवूया चिकन लॉलीपॉप विथ चायनीज अँड कॉन्टिनेंटल फ्युजन. हे बघा, आपण 1 किलो लॉलीपॉप घेतलेत. आज आपण लॉलीपॉप फ्राय करणार आहेत इन माय स्टाईल. तर याचं मॅरिनेशन आपण चायनीज लॉलीपॉपला करतो तसंच आहे, पण त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत जे मी केलेले आहेत स्वतःसाठी, आणि ते चांगले लागतात म्हणून त्या हिशोबात आपण आज तुम्हाला हे लॉलीपॉप दाखवणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपण यासाठी फर्स्ट मॅरिनेशन करू आणि मग सेकंड मॅरिनेशन केल्यानंतर आपण त्याला फ्राय करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मॅरिनेशन मी तुम्हाला दाखवतो काय करायचं ते. हे बघा, सगळ्यात पहिले 1 किलो लॉलीपॉपसाठी आपण 4 चमचे आलं लसूण पेस्ट घेणार आहोत. हे 4 चमचे पेस्ट घेतलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरचीची पावडर घालणार आहोत. आपल्याला या लॉलीपॉपमध्ये कलर नाही घालायचा आहे, त्या कलरला ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण याच्यामध्ये लाल मिरची, काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत, साधारण 1.25 चमचा. हे बघा, याला आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत याच्यामध्ये. आणि आपण ह्याच्यामध्ये एक साधारण 1 टेबल स्पून असं कुकिंग ऑइल घालणार आहे. हे बघा, कुकिंग ऑइल घालायचं रिझन असं आहे की हा मसाला जो आहे तो त्या लॉलीपॉपला चांगला चिटकून राहील म्हणून हे ऑइल घालतोय आपण. हे बघा, आपण आता हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं जास्ती अजून थोडं कुकिंग ऑइल वाढवायचं आहे तर तुम्ही वाढवू शकता. मला असं वाटतंय साधारण थोडंसं कुकिंग ऑइल आपण याच्यामध्ये टाकूया अजून, मे बी अर्धा 1 चमचा. आता हे आपले लॉलीपॉप जे आहेत ते आपण याच्यामध्ये मॅरिनेट करून घेणार आहोत. हे चांगले वॉश करून घेतलेले आहेत लॉलीपॉप 3 पाण्यामध्ये. आता हे जे आपलं पहिलं मॅरिनेशन जे आहे आलं लसूण पेस्टचं, ते जेवढा वेळ ह्या लॉलीपॉपला लागेल तेवढे ते लॉलीपॉप तुम्हाला टेस्टसाठी चांगले लागतील. याच्यामध्ये जे आपलं दुसरं कोट करणार आहोत आपण, त्याच्यामध्ये काही चायनीज मसाले येतील. तर तुम्ही बघाल कॉर्नफ्लॉवर येईल, मैदा येईल,
पण बेसिक जे मॅरिनेशन आहे ते आलं लसूण पेस्टचं आहे. ते चांगलं मॅरिनेट व्हायला पाहिजे. मी साधारण 2 तास मिनिमम या लॉलीपॉपला मॅरिनेट करून ठेवणार आहे. ओके, हे लॉलीपॉप उलटे वगैरे करून त्याला छानपैकी मॅरिनेट व्हायला पाहिजे, आत बाहेर दोन्ही ठिकाणी, असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे साधारण. हे बघा, आपलं फर्स्ट मॅरिनेशन आपण 6 तास केलेलं आहे. आता या फर्स्ट मॅरिनेशनवर आपण सेकंड मॅरिनेशन चढवणार आहे आणि एक 10 मिनिटात आपण हे लॉलीपॉप फ्राय करायला घेणार. हे बघा, सेकंड मॅरिनेशनसाठी मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहे. हे फक्त एक वरची छोटी पातळ कोटिंग आहे, त्याकरता आपल्याला फक्त हे घ्यायचंय. ह्याच्यामध्ये मी तिखटासाठी हिरवी मिरची कुटलेली घालणार आहे. आपल्याला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही मिरची घ्या. मी साधारण 2 चमचे घेतोय. मला थोडंसं ते लॉलीपॉप स्पायसी हवेत. त्याच्यानंतर कलरसाठी आपण कलर घालणार नाहीयेत, राईट? मग अशी सांगितलं होतं, पण आपल्याला तो लॉलीपॉपचा कलर रेड पण हवा आहे. तर ही काश्मीरी मिरची कलरची मिरची आहे ती घेणार आहे. याला बिलकुल तिखटपणा नसतो अजिबात. 1 चमचा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चिमूट मीठ घालणार आहे मी त्यामध्ये. याच्यामध्ये डार्क सोया सॉस घालणार आहे थोडासा. हा सोया सॉस आपल्याला खूप घालायचा नाहीये, नाहीतर मग ते कवर काळं पडेल. बस एक अर्धा चमचा इज मोर दॅन इनफ. त्याच्यामध्ये चिली सॉस घालणार आहे आपण, रेड चिली सॉस, एक साधारण 1 चमचा. आपण ह्याच्यामध्ये 2 अंड्याचं व्हाईट घालणार आहोत. ओके, हे आपण आता याच्यामध्ये पाणी, कुठल्याही प्रकारचं पाणी मिक्स करणार नाहीये, म्हणून आपण त्याची बॉडी यायला पाहिजे, एक मिक्स व्हायला पाहिजे कॉर्नफ्लॉवर वगैरे, म्हणून आपण त्यासाठी अंडी घालणार आहे पाणी न घालताना. पण आपण काय करूया, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आपण एक कोटिंग द्यायला, 1 सव्वा चमचा, आणि त्याचा अर्धा मैदा घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा चमचा. याच्यामध्ये आपण आता हे अंड घालूया. आपण एकदम अंड नाही घालायचंय, आपण थोडं थोडं अंड घालायचंय आणि ते मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. ओके, तर पहिलं थोडंसं अंड घालू आपण आणि मिक्स करून घेऊया. हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारचे गुठळे दिसायला नकोत. हे बघा, याच्यामध्ये एक साधारण 1/4 चमचा मी अजिनोमोटो घालणार आहे. टेस्टसाठी ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, पण त्यांनी टेस्ट चांगली येते म्हणून मी घालणार आहे. हे बघा, अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर घालणार आहे मी, जास्ती नाही घालायची. लाल मसाला आपण घातलाय, हिरवी मिरची घालते, त्याने जास्ती स्पायसी नको व्हायला. हे बघा, एक साधारण तुम्ही बघितला बाइंड किती, याच्यामध्ये पाणी बिलकुल घातलेलं नाहीये. जे पण काय हे स्टिकीनेस आलेलं आहे फक्त तो अंड्यामुळे आलेला आहे. एक मायन्यूट आपण त्याच्यावर कोटिंग करणार आहे. आता आपण हे लॉलीपॉप त्याच्यामध्ये मिक्स करतोय आणि आता हे लॉलीपॉप सगळे, लॉलीपॉपला हे सेकंड मॅरिनेशन मी चोळून घेणार आहे. हे जे कोटिंग आहे हे फक्त एक हलकं फुलकं कोटिंग वर त्याच्यावर लागणार आहे, कॉर्नफ्लॉवरचं आणि मैद्याचं. आपण नॉर्मल लॉलीपॉप ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस जसं पिठासारखं आपण बॅटर बनवून ते लॉलीपॉप त्याच्यामध्ये बुडवतो आणि भजीसारखे तळतो, तसं नाही करायचं आपल्याला याच्यामध्ये. ओके, तेवढं मॅरिनेशन नाही करायचंय. हे अगदी थोडंसं मॅरिनेशन आपण, याला एक लेअर आली पाहिजे स्मॉल म्हणून टाकलेले. हे बघा, आपण हे मॅरिनेटेड लॉलीपॉप घेतलेले आहेत ह्याच्यातनं, आणि हे मी ब्रेड क्रम्ब घेतलेले आहेत. या ब्रेड क्रम्ब मध्ये बुडवणार आहे मी. पण बुडवताना बघा, हा माझा ओला हात आणि हा माझा सुका हात, हे 2 सेपरेट ठेवणार आहे मी, कारण जर तुम्ही सगळं मिक्स केलं तर तुमच्या हाताला पण ब्रेड क्रम्ब लागेल. ते इकडनं मी लॉलीपॉप उचलले, ते ह्याच्यात बुडवले, 2 टर्न मारले. बघा, याच्यावर दुसऱ्या हाताने मी ब्रेड क्रम्ब टाकलेले आहेत
ओके, सगळे व्यवस्थित झालेले आहेत. आता मी ह्याला एका प्लेटमध्ये ते लॉलीपॉप ठेवणार आहे. हे बघा, असे मी सगळे लॉलीपॉप तयार करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपला ब्रेड क्रम लावून तयार झालेले आहेत. आपण आता एक 10 मिनिटाकरता डीप फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत. हे बघा, लॉलीपॉप आपण आता डीप फ्रीज मध्ये ठेवलेले आहेत थोडा वेळ रेस्ट करायला. तोपर्यंत आपण एक डीप बनवून घेऊया लॉलीपॉप साठी. तर हे मी 1 कप मेयोनीज घेतलेलं आहे. या मेयोनीज मध्ये मी 1 लसूण ग्रेट करून टाकणार आहे तुमच्या समोर. हे बघा, याच्यामध्ये 1 चमचा पॅप्रिका घालणार आहे मी. या पॅप्रिकामध्ये मीठ असतं, त्यामुळे आपण आहे ना याच्यानंतर फक्त सीझन करताना थोडंसं मीठ चेक करूनच किती हवं तेवढं घालायचं. हे बघा, 1 टीस्पून ब्लॅक पेपर टाकलेला आहे. याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकणार आहे मी. एक जास्ती नाही, 2-3 ड्रॉप फक्त बस. आणि ह्याला एक स्टर देतोय मी. हे बघा, याच्यामध्ये थोडस टोमॅटो चिली सॉस टाकणार आहे मी, साधारण एवढा 2 टीस्पून. परत एक स्टर देणार आहे. आपला सॉस तयार करून झालेला आहे आणि एकदम डिलिशियस झाला हा सॉस. लॉलीपॉप खायला खूप मजा येईल. तर चला, आता रेस्ट मिळाली 10 मिनिटाची. आपल्या लॉलीपॉपला आपण लॉलीपॉप फ्राय करायला घेऊया. हे बघा, आपण एक 10 मिनिटाची रेस्ट दिली होती या लॉलीपॉपला. आता हे सेट झालेले आहेत. आता आपण याला तवा गरम झाल्यावर थोडं फ्राय करायला घेऊया. हे बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. तुम्ही बघाल की तिथनं वाफा यायला सुरुवात झालेली आहे. मी आता लॉलीपॉप फ्राय करायला सुरुवात करतोय. हळूहळू आपल्याला लॉलीपॉप सोडायचे त्याच्यामध्ये. आपण एक 6 पीस लॉलीपॉप टाकलेले आहेत आणि आपण याला मीडियम गॅसवर फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, आपण याला पहिली पलटी मारतोय. हे बघा, कसे लॉलीपॉप इथे फर्स्ट पलटीला तयार झालेले आहेत. आपण याला गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेणार आहोत. इथे आपले लॉलीपॉप गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत. तुम्हाला मी जरा जवळून दाखवतो ते कसे फ्राय झालेले आहेत. बघा, तुम्हाला लक्षात येईल कसे ब्राऊन फ्राय झालेले आहेत ते. आपण याला आता पेपर टॉवेलवर काढणार आहोत. हे बघा मित्रांनो, हे आपले क्रिस्पी लॉलीपॉप तयार झालेले आहेत. त्याला ब्रेड क्रम लावल्यामुळे एक वेगळा त्याला टेस्ट आणि टेक्स्चर येतं. तुम्ही जर हे लॉलीपॉप बघितलं तर तुम्हाला साधारण अंदाज येईल की कसे क्रिस्पी झालेले आहेत हे लॉलीपॉप. काय नाही, तुम्ही नुसते खा, डीप करा. हे बघा, सुपर. मित्रांनो, हे लॉलीपॉप तुम्हाला साधारण लक्षात येत असेल. बघा, मला फक्त दात लागले ना असे तुटतायत, आवाज बिन लागत नाही. बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम नरम, माइंड ब्लोईंग. ट्राय करा ही टाईपची रेसिपी. या टाईपमध्ये लॉलीपॉप बनवा, डेफिनेटली तुम्हाला आवडेल.